चंद्रपुर महानगर पालिका में गुट नेता चयन विवाद में आज विभागीय आयुक्त कार्यालय में सुनवाई हुई। उच्च न्यायालय के निर्देश के बाद हुई इस सुनवाई में प्रतिभा धानोरकर गुट के 16 नगर सेवक उपस्थित रहे, जबकि विजय वडेट्टीवार गुट के नगर सेवक अनुपस्थित रहे। विभागीय आयुक्त ने वडेट्टीवार गुट को सोमवार तक नगर सेवकों के साथ उपस्थित रहने का निर्देश दिया है। अनुपस्थिति की स्थिति में उपलब्ध दस्तावेजों के आधार पर फैसला लिया जाएगा, ऐसी जानकारी सांसद प्रतिभा धानोरकर ने दी। मी आयुक्त कार्यालयात आलो तेव्हा 16 मेंबर माझ्यासोबत होते। नंतर समोरची पार्टी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने आदेश दिला आणि आज दोन्ही पक्षाची म्हणजे दोन्हीकडच्या पार्टीची हिअरिंग या ठिकाणी ठेवली होती आणि जसे ऍज इट इज होते तसे 16 मेंबर माझे आज देखील या ठिकाणी आयुक्त कार्यालयात आले होते आणि त्यांनी आपली पेशी या ठिकाणी दिली। नाही, समोरच्याची पिटिशन होती की आयुक्तांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, आमची बाजू मांडण्याची संधी आम्हाला न देता सरळ आयुक्तांनी गटनेत्याचा आदेश केला होता। त्या आदेशावरती हायकोर्टाने स्टे दिला होता आणि त्या स्टेच्या अनुषंगाने आम्ही देखील कोर्टात गेलो आणि त्याच्या अनुषंगाने कोर्टाने आदेश दिला की समोरच्या पार्टीचं म्हणणं हे आयुक्तांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि तेच म्हणणं ऐकून घ्यायसाठी आजची ही हिअरिंग होती आणि कोणाचं किती बहुमत आहे त्यांनी आज या ठिकाणी सिद्ध करायचं। तर आज कोर्टाचा जो आदेश होता त्याच्यात आजचीच तारीख दिली होती। आजच सगळ्यांनी म्हणजे बौद्ध पार्टीच असं आदेशात लिहिलं होतं, दोन्ही पार्टी आजच हजर व्हायच्या होत्या, पण ते हजर नाही झाले। फक्त गटनेते आले, त्यांनी वकिलांना या ठिकाणी आणलं आणि आता आयुक्त मॅडमने देखील सांगितलं की त्यांना हजर होण्यासाठी आता सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे। मी सोमवारपर्यंत जे येईल त्यांचं म्हणणं ऐकेल, नाही तर मी सरळ आदेश करेल असं ऐकेल। कदाचित संख्याबळ नसल म्हणून या ठिकाणी आले नाही, पण शेवटी सगळे मेंबर तिकडे असणारे मेंबर इकडे असणारे मेंबर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचेच आहे। पण शेवटी मॅडमने सांगितलं कोण्या गटाकडे किती आहेत संख्याबळ तुम्ही या ठिकाणी दाखवा। त्याच्यामुळे माझ्याकडे जे 16 मेंबर होते ते या ठिकाणी आले, तसं त्यांनी देखील यावं, या ठिकाणी ओळख परेड या ठिकाणी करावी। शेवटी जो अंतिम निर्णय आहे तो आयुक्त मॅडम आपल्या लेवलवरती देईल। सोमवारपर्यंत त्यांना हजर होण्यासाठी वेळ सोमवारपर्यंत दिला आहे। त्याच्यानंतर जो काही आदेश करायचा आहे तो अंतिम निर्णय हा आयुक्त मॅडमचा आहे। ते संख्याबळ आणि आपल्या नगरसेवकाचा विषय नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि पंजाबवरती निवडून आलेले 27 मेंबर हे आमचेच आहे। फक्त आता शेवटी मतमतांतर हे होत असतात, काही इकडे विभागले गेले काही तिकडे विभागले गेले, पण शेवटी गटनेत्याचा अंतिम आदेश आल्यानंतर 27 मेंबर हे एका ठिकाणीच राहणार आहे आणि काम देखील गटनेता सगळ्यांना सोबत घेऊन करणार आहे।